हरिपाठ धादंत मुक्तीची सोपी वाट। सुंदर ते ध्यान उभे विटेवरी। पंढरीच्या पांडुरंगाचे सगुण रूप डोळ्यांत साठवून माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला हरिपाठ हा भक्तीचा महामार्ग दिला। अवघ्या 28 अभंगांतून माऊली म्हणतात, देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी तुम्हाला मोठे योग याग विधी किंवा कठीण तपश्चर्या करण्याची गरज नाही। देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, संसारात राहूनही केवळ जिभेने हरिनामाचा उच्चार करणे हाच सर्वात मोठा धर्म आहे। कर्मापेक्षा भाव श्रेष्ठ। हरिपाठ आपल्याला सांगतो की बाह्य अवडंबरापेक्षा अंतरीचा भाव महत्वाचा आहे। भावेंगवीण भक्ती भक्तिवीण मुक्ती। ज्याप्रमाणे कापराची वात जळाल्यावर प्रकाशच उरतो, त्याप्रमाणे नामाच्या जपाने अहंकार विरून जातो आणि मनुष्याला अद्वैताचा अनुभव येतो। देव कुठे लांब नाही, तो सर्वांगठी म्हणजे प्रत्येक जीवामध्ये वसलेला आहे। फळश्रुती आणि उपदेश। ज्ञानेश्वर महाराज कळकळीनं सांगतात की हे नाम अतिशय सुलभ आहे। जो नित्यनेमाने हरिपाठ करतो त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे आणि पापराशी हरिनामाच्या अग्नीत जळून भस्म होतात। ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवीं ज्ञानत समाधी संजीवन हरिपाठ। हा केवळ मंत्र नाही, तर हे संजीवन आहे जे मनाला शांती आणि बुद्धीला स्थैर्य देते। म्हणूनच रोजच्या धकाधकीच्या जीवनात थोडा वेळ काढा आणि मुखाने म्हणा, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। ओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा।